लोकांकडून अजितदादांचा आज आपण जयंती साजरी करत आहोत आणि अजितदादांच्या अ, अजितदादा फॅन क्लब तर्फे आपल्या सगळ्यांचे स्वागत. आज आपण अजितदादांकडून अजितदादांनी लोकांकडून शिकले विजन करते आणि त्यांच्याकडनं जी काही आपल्याला प्रेरणा मिळाली आणि त्याच्यासाठी आपण नाव दिलेलं आहे की अजित प्रवास. अजित प्रवासामध्ये त्यांनी अनसर्टन्टी आणि त्याच्यामध्ये असलेल्या ह्याच्यामध्ये कॉम्प्लेक्सिटीमध्ये आणि ॲम्बिग्युइटीमध्ये सुद्धा त्यांनी एक चांगल्या प्रकारचं हे दिलेलं आहे, रिझल्ट दिलेले आहेत आपल्याला. ओके. अजितदादा फॅन क्लब तर्फे आपल्या सगळ्यांचे स्वागत. आज आपण अजितदादांची जयंती साजरी करतो आहोत. लोकांकडून शिकणे आणि लोकांसाठी नियोजन करणे हीच प्रेरणा आणि हेच ध्येय या वरती काम करत करत दादांनी एक चांगला ठसा आपल्या सर्वांसाठी तयार करून ठेवलेला आहे आणि आपण त्यालाच नाव दिलेलं आहे की अजित प्रवास. तुम्हाला जर ह्या सगळ्या कॉम्प्लेक्स वर्ल्ड मध्ये, अनसर्टन वर्ल्ड मध्ये आणि अँबिग्युटीच्या वर्ल्ड मध्ये म्हणजे होकाबॉल्ड मध्ये जर आहे तर तुम्हाला कंटिन्युअसली काही गोष्टी शिकाव्या लागतील. तर लोकनेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या कार्याच्या प्रेरणेतून अजितदादांनी लोकांकडून शिकले, लोकांच्या समस्या समजून घेतल्या, त्यांच्यासाठी योजना केल्या आणि पुणे, पिंपरी चिंचवड, संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासासाठी अथक परिश्रम घेतले. लोकहित, दूरदृष्टी आणि उत्तम नियोजन ही त्यांची ओळख होती. त्याच प्रेरणेतून आपण शिकणार आहोत. नेतृत्वाची कला, AI चा योग्य वापर, योजना कशी करायची आणि समाजासाठी काहीतरी कशी करायची. तर आपण 19 तारखेपासून हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. या कार्यक्रमामध्ये 19 तारखेला रविवारी आपण दूरदृष्टी आणि ध्येय निर्धारण, मोठे विचार करा, ध्येय मोठे ठरवा, 7 वर्षाची योजना तयार करा याच्याविषयी बोललो. दुसऱ्या दिवशी आपण 20 तारखेला समस्या कशी ओळखायची आणि संधी निर्माण कशी करायची, समस्या म्हणजे संधी, सृजनशील विचार आणि नाविन्यपूर्ण विचार याच्याविषयी आपण अर्धा तास चर्चा केली. दिवस नंबर 3 मध्ये आपण कौशल्य विकसित करा, आपण लोकांशी कशा पद्धतीने बोललं पाहिजे, वेळेचे व्यवस्थापन कसे केले पाहिजे, निर्णय क्षमता कशी ठेवली पाहिजे. अजितदादा 1 मिनिटामध्ये निर्णय घेऊन लोकांना, त्यांच्या IAS ऑफिसरला किंवा सगळ्यांना ते काम सांगत होते आणि अशा पद्धतीने 30-40 सेकंदामध्ये सर्वसामान्य माणसाचं असलेला प्रॉब्लेम ऐकून त्याच्यावरती आपली विवेक बुद्धी जागी ठेवून आणि कशा पद्धतीने सोल्युशन देता येईल, येस ऑर नो, याच्यामध्ये त्यांनी केलेलं काम हे खूप चांगलं होतं. दिवस 4 मध्ये आज आपण आर्थिक साक्षरता आणि नियोजन याच्याविषयी विचार करणार आहोत. बचत आणि गुंतवणुकीचे फायदे काय असतात, बजेट आणि नियोजनाचे उपयोग कसे होतात, आर्थिक स्वावलंबन जर आपला असेल तर कसं फायदा होऊ शकतो आणि आर्थिक शिस्त जर असेल तर त्या आर्थिक शिस्तीच्यामुळे कुठलीही संस्था कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने मार्केटमध्ये चालू शकते याचं सुद्धा एक चांगलं उदाहरण दादांनी दिलेलं आहे. आणि 5व्या दिवशी आपण उद्या तंत्रज्ञान आणि AI आणि डिजिटल भविष्य हे कसं आहे, AI टूलची ओळख, प्रॉम्प्टिंगचं कौशल्य, डिजिटल प्रोडक्टिव्हिटी आणि
भविष्याचे तंत्रज्ञान याच्याविषयी बघणार आहोत. 6 तारखेला दिवस नंबर 6 मध्ये आपण नेतृत्व, टीमवर्क आणि नेटवर्किंग याच्याविषयी चर्चा करणार आहोत. नेतृत्वाची तत्वे काय असतात, टीमवर्क आणि सहकार्य काय असतं, टीम वर्किंगचं महत्त्व काय असतं आणि कर्तृत्व, सातत्य आणि समाजासाठी योगदान दिलं तर आपल्याला बऱ्यापैकी सातत्य आणि शिस्त लागते. समाजासाठी योगदान केल्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी एक चांगला आत्मविश्वास आपल्यात राहतो. मोठा उद्देश ठरवता येतो आणि आपल्या कृतीची सुरुवात आपल्याला करता येते. तर अशा पद्धतीने आपलं एक टाइम टेबल आहे आणि या टाइम टेबल प्रमाणे आपण सकाळी 6 वाजता किती लोक उठतायत आणि कुठल्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये करायच्या आहेत, अशा लोक आपण शोधतोय. आणि सध्या आपण ह्याचं डिजिटल मार्केटिंग केलेलं असलं तरी सुद्धा खूप कमी प्रमाणामध्ये लोक सकाळी उठून ही मीटिंग जॉईन करतायत आणि ही मीटिंग जॉईन केलीच नाही त्यांनी तरी आपण ह्याचं रेकॉर्डिंग एक चांगल्या पद्धतीने करून ठेवलेलं आहे, की जे की एक IIM लेवलचा कोर्स आपण बनवून ठेवलेला आहे, की जो लोकांना पुढं वापरता येईल. तर आज दिवस क्रमांक 4 मध्ये मी आर्थिकदृष्ट्या सक्षम बनेल. हा जो काही शब्द आहेत या शब्दांसाठी आपण बोलणार आहोत. आणि याच्यामध्ये काय होतं, की बऱ्यापैकी लोकं आर्थिकदृष्ट्या म्हटलं, की त्यांना असं वाटतं, की माझ्याकडे खूप पैसे असतील. पण पैसा हा उद्दिष्ट नसतो. तर ते एक प्रभावी आणि शाश्वत साधन आहे. ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या कामामध्ये बऱ्यापैकी चांगली स्टेबिलिटी आणू शकता. जमा केलेला पैसा तुमची सुरक्षा करतो, पण गुंतवणूक केलेला पैसा तुमच्यासाठी काम करतो. त्याच्यामुळं आपल्याकडे जे काही पैसे असतील, त्याच्यापासून आपण कुठल्या पद्धतीने गुंतवणूक केली पाहिजे आणि त्याच्यातनं आपल्याला दरवर्षी किती रिप्लाय मिळतोय, हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि सध्या आर्थिक शिस्त ही स्वातंत्र्याची पहिली पायरी आहे आणि गुंतवणूक ही संपत्ती निर्माण करण्याची गुरुकिल्ली आहे. तर बऱ्यापैकी लोकांना असं समजत नाही, की आपण काय करतोय? म्हणजे जी लोकांना 10,000 ते 20,000 रुपये पगार आहे, त्यांच्या उत्पन्नापेक्षा त्यांचा खर्च कमी करायला पाहिजे त्यांनी. उत्पन्न किती आहे यापेक्षा बचत किती आहे हे सुद्धा महत्त्वाचं त्यांना समजलं पाहिजे. काही लोकांचं आत्ता सध्या करोडपती असले तरी दाखवण्यासाठी बऱ्यापैकी गोष्टी करतात. त्याच्यामुळे नंतर ते प्रॉब्लेममध्ये येतात. आधी स्वतःला पैसे द्या. म्हणजे सर्वप्रथम जी काही बचत करायची, गुंतवणूक करायची, ती तुम्ही एस-आय-पी मध्ये सुद्धा करू शकता. एस-आय-पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. याच्यामध्ये तुम्ही जर समजा एफ-डी मध्ये पैसे ठेवले, तर तुम्हाला 4-5% किंवा 6% पर्यंत व्याज मिळतं. पण एस-आय-पी मध्ये 14-15% व्याज मिळतं, जे की डबल आहे. जे तुम्हाला समजलं पाहिजे, की हे कशा पद्धतीची इन्व्हेस्टमेंट आहे आणि ही एक सेफ इन्व्हेस्टमेंट आहे. आज पुण्यामध्ये सुद्धा काही-काही कंपन्या ₹1,00,000 5% म्हणजे ₹5 व्याज महिन्याला देतात. पण काही कारणाने त्या जर आर-बी-आय मध्ये नसतील, तर त्या केसमध्ये जर त्यांचे पैसे लॉक झाले, तर सर्वसामान्य माणूस अडचणीत येऊ शकतो. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला पैशाला कामाला लावायला पाहिजे. तर एस-आय-पी, कंपाउंडिंग आणि संयम ही एक आर्थिक स्वातंत्र्याची 3 शस्त्रे आहेत. त्यामुळं कुठल्याही लोभाच्या मागे न लागता चांगल्या पद्धतीने जर आपण पैशाची इन्व्हेस्टमेंट केली, तर आपल्याला एक चांगल्या पद्धतीने या गोष्टींचा वापर करता येईल. आणि आत्ताचं जे काही एज्युकेशन आहे, याच्यामध्ये बजेटिंग काय असतं, की तुमचं हे तुम्हाला करता आलं पाहिजे, की अजितदादांनी 7,00,000 करोड रुपयाचं महाराष्ट्राचं बजेट सांभाळलं होतं. 7,00,000 करोडचं बजेट सांभाळणं, तसेच किंवा ₹7,000 सर्वसामान्य माणसाचं बजेट सांभाळणं, ह्या दोन्ही गोष्टी जरी एकसारख्याच असल्या, तरी तुम्हाला बजेटिंग कसं असतं हे समजलं पाहिजे. की आपल्या राज्याला किंवा आपल्या स्वतःला उत्पन्नाचे किती मार्ग आहेत. फक्त आपण नोकरी केली तर नोकरीतनंच उत्पन्न मिळेल. पण नोकरीसोबत आपण छोटा काही व्यवसाय केला किंवा आपण छोटे काही अजून बाकीचे मार्ग शोधले, की ज्याच्यामध्ये 1 तास जरी काम केलं, तर तुम्हाला जरी तुमच्या पगाराच्या 10% जरी अमाउंट मिळणार असेल, तरी तुम्ही ती कमवू शकता. त्याच्यानंतर तुमचे जे काही खर्च आहेत, ते सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये कलेक्ट करता आले पाहिजेत. तुम्हाला त्याची बचत करता आली पाहिजे आणि गुंतवणूक करता आली पाहिजे. तुमच्याकडं इमर्जन्सी फंड ठेवता आला पाहिजे. जर समजा काही जरी झालं तरी 3 ते 6 महिन्याचा खर्च तुमच्याकडे ठेवता आला पाहिजे. गुंतवणूक करत असताना तुमच्याकडे एस-आय-पी, इंडेक्स फंड, म्युच्युअल फंड, पी-पी-एफ, एन-पी-एफ ही जी काही पर्याय आहेत, हे त्याच्यामुळे तुम्हाला त्यांचा टॅक्स पण वाचू शकतो. तर हे जे काही पर्याय आहेत, प्रायव्हेट फंड कसा आहे, तुमचा नॅशनल पेन्शन स्कीम कशी आहे, याच्याविषयी सुद्धा तुम्हाला माहिती असली पाहिजे.
विमा विमा संरक्षण सुद्धा तुमचं असलं पाहिजे, की ज्याच्यामुळं टर्म इन्शुरन्स किंवा हेल्थ इन्शुरन्स याच्यामुळं तुमच्या फॅमिलीसाठी किंवा तुम्हाला स्वतःसाठी सुद्धा होणारा खर्च तुम्ही वाचवू शकता. आणि तुमच्याकडे असे दीर्घकालीन विचार पाहिजेत, की ज्याच्यामधनं तुम्हाला 10 ते 25 वर्षाचा विचार केला, तर तुमचे पैसे ऑटोमॅटिक वाढत जातील. आता याच्यामध्ये असं सांगितलं, की तुम्ही एआयचा उपयोग करा. एआयचा उपयोग करायचा असेल आणि तर तुम्हाला ChatGPT सारखे प्रॉम्प्ट आहेत, की ChatGPTच्या प्रॉम्प्टचा वापर करून आपण एखादं जर मासिक उत्पन्न असेल, तर माझ्यासाठी मासिक बचत, बचत योजना किंवा एस-आय-पी आणि दीर्घकालीन रोडमॅप तयार करून द्या. अशा पद्धतीने तुम्ही प्रॉम्प्ट लिहू शकता. आणि आता जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की ChatGPT वापरल्यानंतर आपण सुद्धा खूप मोठ्या-मोठ्या लेव्हलचा विचार करू शकतो आपण. ह्याच्यामध्ये ChatGPT जर वापरायचं असेल आपल्याला, तर आपण ChatGPTच्या वेबसाईटला जाऊ शकतो आणि ChatGPTच्या वेबसाईट म्हणजे जे काही टूल आहे ChatGPTचं हे एक आता जनरेटिव्ह एआयचं टूल आहे. ज्याच्यामधनं आता बऱ्यापैकी लोकांना चांगलं काम करता येतंय, की ज्याच्या थ्रू ते एक चांगलं अ, एक आपल्याला स्किल ह्याच्यातनं शिकता येतंय. आणि ChatGPTमध्ये हे एक जनरेटिव्ह एआयचं टूल आहे. याच्यामधनं तुम्ही चांगल्या पद्धतीचे आउटपुट करू शकता. तर मी ह्याच्यामध्ये एक प्रॉम्प्ट टाइप करतो. तर हा प्रॉम्प्ट दिल्यानंतर अ, आपल्याला महाराष्ट्रामध्ये काय-काय गोष्टी लागतील, जसं की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट लागेल, ॲग्रीकल्चरसाठी पैसे लागतील, इरिगेशनसाठी पैसे लागतील, इंडस्ट्रीसाठी लागतील, स्टार्टअपसाठी पैसे लागतील, एम्प्लॉयमेंट, स्किल डेव्हलपमेंट, हेल्थ केअर, एज्युकेशन, अर्बन. तर ह्याच्यामध्ये जे काही बजेट आहे, याच्यामधलं जे काही बजेट होणार आहे, त्याच्यासाठीच्या अ, अ, कुठल्या प्रोजेक्टसाठी बजेट दिलं जाईल आणि ह्याचं इन्कम एक्सपेन्स कसे असेल ते सुद्धा ते करून क्रिएट करून देऊ शकतो आपल्याला. तर या केसमध्ये आपल्याकडे जे काही आपलं बजेट असणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला किती महाराष्ट्राला किती प्रकारचा रेव्हेन्यू मिळतो? 3,40,000 करोड पर्यंत रेव्हेन्यू मिळतो. स्वतःचा जो काही टॅक्स रेव्हेन्यू आहे तो 41,000 करोडचा आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं आपल्याला 1,27,000चे पैसे मिळतात. सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं आपल्याला 1,00,000 कोटीची ग्रँट मिळते. आपल्याकडं जे काही खरेदी विक्री होते किंवा जे फ्लॅट विकले जातात त्यातनं 6,00,000 करोड मिळतात. रिकव्हरी आणि लॉस आपला जो आहे तो 1 करोडच्या आसपास होतो. कॅपिटल रिसिप्ट आपल्या 325 लाखाच्या मिळतात. आणि आपल्याकडे जे काही बाकीच्या कंपन्यांकडनं जे काही पैसे आलेले आहेत ते 1,92,000 करोडच्या आसपास असतात. त्यातनं मिळणारी टोटल अमाउंट ही 8,11,000 करोडच्या आसपास आहे. त्याच्यानंतर जे काही खर्च होतोय की आपल्याला रेव्हेन्यू वरती जो खर्च करायला लागतोय तो 6,56,000 करोड आहे. त्याच्यानंतर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ॲसेट क्रिएशनसाठी 97,00,000 करोडपर्यंत जात आहेत. त्याच्यानंतर लोन्स आणि ॲडव्हान्सेस 15,000 करोड आहे. नेट एक्सपेंडिचर 7,69,000 रुपये. डेबिट जे काय आहे व्याज आहे ते 64,000 करोड द्यावं लागतंय. असं टोटल एवढी आपल्याला अमाउंट होते आणि याच्यामध्ये जे मेजर एक्सपेन्सेस आहेत की महाराष्ट्र सरकारला सुद्धा सॅलरी, पेन्शन, या इंटरेस्ट, सबसिडीज, ग्रँट याच्यामध्ये सुद्धा पण बराचसा खर्च करावा लागत आहे. आणि रोड, ब्रिजेस, वॉटर इरिगेशन ह्याच्यामध्ये जे काही खर्च होते ते तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसलेलं की ऑटोमॅटिकली आपण सुद्धा काही करत नसलो तरी आपल्याला एक चांगल्या पद्धतीने ChatGPTने दिलेलं आहे. हे जरी महाराष्ट्रासाठी दिलं असेल तरी सेम आपण आपल्यासाठी सुद्धा वापरू शकतो. तर आपण आता जे बघितलेलं आहे की 4थ्या दिवसामध्ये आपण की एआयचा वापर करून सुद्धा आपण महाराष्ट्राचं बजेट काढू शकतो. तसं स्वतःचं सुद्धा बजेट आपण काढू शकतो. याच्यामध्ये एखादा तरुणाचा पगार मर्यादित होता आणि महिन्याला शेवट पैसे शिल्लक राहत नव्हते. ही जर सिच्युएशन तुमच्याकडे आली, तर या सिच्युएशनवरती तुम्ही स्टार टेक्नॉलॉजी वापरून
तुमच्या ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी शिस्त म्हणजे तुमचं आता ही तुमची सिच्युएशन आहे. याच्यामध्ये टास्क आहे की आर्थिक शिस्त लावून बचत आणि गुंतवणूक सुरू करणे. त्याच्यामध्ये त्या मुलाने काय केलं, त्या तरुणाने काय केलं, की मासिक बजेट तयार केलं, एस-आय-पी सुरू केली, अनावश्यक खर्च कंट्रोल केला आणि परिणाम काय झाला, की 5 वर्षामध्ये त्याच्याकडे आपत्कालीन निधी तयार झाला. त्याला आर्थिक स्थैर्य आलं आणि गुंतवणुकीमुळे त्याची संपत्ती वाढू लागली. अशा पद्धतीने जर तुम्ही विचार केला, तर तुम्ही लहान बचत, मोठे स्वप्न आणि शिस्तबद्ध गुंतवणूक हे म्हणजेच आर्थिक स्वातंत्र्य तुम्ही उचलू शकता. लहान पावले उचलले की मोठा प्रवास सहज होतो. बचत करा, गुंतवणूक करा, आर्थिक स्वातंत्र्य मिळवा. यामध्ये हा अजित पवारांचा जो संकल्प आहे, की दररोज मी माझ्यासाठी 30 मिनिटे, 60 मिनिटे विचार करेन. मी आर्थिकदृष्ट्या सक्षम बनेल, पैशाला कामाला लावेल आणि शाश्वत संपत्ती निर्माण करेल. अशा पद्धतीने अ, आर्थिक स्वातंत्र्याची जी सूत्रे आहेत, की आधी बचत, नंतर खर्च, पैशाला कामाला लावणे, जोखीम कमी करून घेणे, दीर्घकालीन विचार करणे, शिस्त, संयम आणि सातत्य ठेवणे, शिका, समजा आणि अ, लागू करा. तर ह्या ज्या ॲक्शन ओरिएंटेड प्लॅन आहेत, ह्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत. आता ह्याच्यामध्ये आपण हे करत असताना आपण ह्याच्यामध्ये काही चांगले प्रेझेंटेशन सुद्धा बनवले आहेत, की जी आपण आता अजित प्रवासांमध्ये अजितदादांनी जे काही नेतृत्व केलेलं आहे, त्या नेतृत्वाविषयी सुद्धा आपण बोलणार आहोत. जसं की अजित प्रवास म्हणजे हा एक असा प्रवास लोकांनी केला पाहिजे, की ज्याच्यामध्ये हायली व्होलटाईल जगामध्ये सुद्धा ते टिकले पाहिजेत आणि त्यांच्याकडनं चांगली कामं झाली पाहिजेत. तर अजित प्रवासामध्ये ते स्वतः एक दूरदृष्टी असलेले नेतृत्व होतं आणि त्यांनी स्वतःला यशाकडनं सार्थकीकडे म्हणजे फ्रॉम सक्सेस टू सॅटिस्फॅक्शन लेवलपर्यंत ते स्वतःला घेऊन गेले होते. सॅटिस्फाईड असल्यामुळंच लोकांना त्यांच्याकडनं बऱ्यापैकी त्यांची कामं करून देत होते. त्याच्यामध्ये आता आपण जे काही विषय समजून घेतले, जसं की पहिल्या दिवशी तुमचं व्हिजन कसं आहे? तुमचं लिमिटेड व्हिजन आहे, तुमचं व्हिजन छोटं आहे, मोठं आहे. व्हिजन कसं मोठं ठेवायचं? तुमचे गोल कसे डिफाईन करायचे? तुमचे स्वतःचे प्रॉब्लेम काय आहेत? ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही काय-काय करू शकता? तुमची प्रोफेशनल स्किल काय आहे? ती जर कमी असतील तर तुम्ही ती कशी डेव्हलप करू शकता? त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पहिल्या स्तरावरती आपण स्वतःची ओळख आणि कौशल्य काय आहेत ती चेक केली. त्याच्यानंतर आता 4थ्या दिवशी आपण आर्थिक साक्षरता कसं आहे आणि त्यासाठी कुठली साधने आणि सक्षमीकरण आपण वापरू शकतो. की जसं की आपण ह्याच्यामध्ये आज फायनान्शियल इंटेलिजन्ससाठी एआय वापरून एक प्रकारचं बजेट तयार केलं, की 2027 साली महाराष्ट्राचं बजेट कसं असू शकतं. त्याच्यानंतर डिजिटल नेतृत्वामध्ये एआय आणि टेक्नॉलॉजी आपण कशी वापरणार ते उद्देशाला आपण समजून घेणार आहे. आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर प्रभाव आणि वारसा, की जर तुम्हाला मार्केटमध्ये फक्त टेक्निकल नॉलेज असेल, पण प्रेझेंटेशन स्किल नसेल, तर तुम्ही तुमचं नेतृत्व आणि तुमचा प्रभाव दाखवू शकत नाही. आणि हे सगळं करत असताना तुम्हाला एक शिस्त लावून टाइम टू टाइम कसं बोलायचं, किती स्पीडमध्ये बोलायचं हे सुद्धा तुम्हाला समजलं पाहिजे. त्याच्यानंतर 7व्या दिवशी आपल्याला सोशल इम्पॅक्ट काय होतोय, सामाजिक इम्पॅक्ट ते आपल्याला बघायला पाहिजे. सर दादांनी त्यांच्या जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा पुरेपूर वापर करून घेतल्यामुळे दादांचा ब्रँड हा एक चांगला जगविख्यात ब्रँड होता. अ, आणि तो राहील सुद्धा आणि तो राहावा यासाठी आम्ही ही अजित प्रवास नावाचा छोटासा कार्यक्रम तयार करून आपण त्यांना श्रद्धांजली किंवा आदरांजली देत आहोत आणि दादांना आपण अशाच पद्धतीने हे ठेवत जागृत ठेवत आपण स्वतःचा सुद्धा विकास आपण करणार आहोत. आता ह्याच्यामध्ये पहिल्या दिवसामध्ये आपण दूरदृष्टी आणि ध्येय निश्चिती या विषयामध्ये अभ्यास करताना आपल्याला असं समजलं की तुम्हाला काय आवडते, जगाला कशाची गरज आहे, तुम्हाला कशासाठी पैसे मिळू शकतात आणि तुम्ही कशात पारंगत आहात, या सगळ्या स्किलवरून तुमचं लाईफ मधलं पर्पज काय आहे ते तुम्ही डिफाईन केलं पाहिजे आणि त्या डिफाईन केलेल्या पर्पजवरती जर तुम्ही काम केलं तर तुम्ही आनंदामध्ये काम करू शकता आणि तुम्हाला पैसा मिळू शकतो. आज शिक्षण घेतायत मुलं, सगळं घेतायत, पण त्यांना हेच कळत नाही की पैसे कशासाठी मिळतात. त्यांना जगाला कशाची गरज आहे. ह्या 2 गोष्टी जर तुम्हाला समजल्या तरच तुमचं जे स्किल आहे आणि तुमची जी आवड आहे, तरच ती तुम्ही यूज करून मार्केटमधला पैसा कमवू शकता. आज काही लोकांना स्किल नाही, डिग्री नाही, पण त्यांना माहिती आहे की जगातल्या लोकांना काय पाहिजे. जगातल्या लोकांना काय पाहिजे हे जर बघायचं असेल, तर तुम्ही मार्केटमध्ये फिरला पाहिजे. तुम्हाला मार्केटमध्ये काय गरज आहे, काय कोर्सेस लागतात, काय टेक्नॉलॉजी लागते, कुठल्या स्किलची लोकं कंपनीमध्ये हायर केली जातात, हे तुम्हाला माहिती पाहिजे आणि ते
किती रुपये देतात पैसे. म्हणजे काही ठिकाणी कमी पैसे मिळतात, काही ठिकाणी जास्त पैसे मिळतात, काही ठिकाणी रिस्क पण जास्त असते काम करताना. ही तुम्हाला समजली पाहिजे. हे जर तुम्हाला समजलं तर तुमची स्किल आणि तुमची टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही एक चांगलं स्वतःचं जीवन सार्थकतेने लावून पर्पजफुली तुम्ही जगू शकता आणि एक चांगल्या पद्धतीने तुमच्या लाईफमधली दूरदृष्टी सेट करू शकता. तुमची स्ट्रेंथ काय आहे? तुमच्याकडं मार्केटमध्ये अपॉर्च्युनिटीज काय आहे? तुमचे विकनेस काय आहेत आणि तुम्हाला थ्रेट काय आहे? ते ह्या सर्कलवरून हा एक चार्ट म्हटलेला आहे आणि ह्याला स्वॉट एनालिसिस म्हणतात, की जे एक फ्रेमवर्क आहे, की जे तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काय हवंय, काय नाही आणि तुम्ही काय केलं पाहिजे आणि तुमची बलस्थाने वापरून तुम्ही आणि अपॉर्च्युनिटी वापरून तुम्ही कशा पद्धतीने सर्व्हाइव्ह होऊ शकता आणि ह्या गोष्टींना तुम्ही कशा पद्धतीने अपग्रेड करू शकता हे तुम्हाला समजलं पाहिजे. आणि ह्या गोष्टी असणं किंवा हे थ्रेट असणं हे काय चुकीचं नाहीये. ते मार्केटमध्ये असतंच. त्याच्यामुळे ह्या गोष्टींना न घाबरता आपण कसं पुढे जाऊ शकतो. ध्येय निश्चिती म्हणजे केवळ भविष्य ठरवणे नाही, तर आजच्या कृतीला योग्य दिशा देणं हे आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण संधीची ओळख आणि समस्या निवारण कसं करायचं. तर सहानुभूती, समस्याची शाश्वती, कल्पना निर्मिती आणि प्रतिकृती आणि चाचणी. म्हणजे कुठलीही जर एखादी अडचण येत असेल तर ती अडचण आपण का येते याची 5 वेळा कारणं विचारली पाहिजेत, की याचं मूळ कारण काय, की ह्याचं कशामुळे येते. त्याच्यानंतर त्याच्यासाठी आपण कशा पद्धतीने सोल्युशन तयार करू शकतो. त्याला आयडिया म्हणतात. आयडिया टू प्रोटोटाइप टू प्रॉडक्ट. तर जे काही सध्या स्टार्टअप कंपन्या करतायत, की एखादा प्रॉब्लेम असेल, ट्रॅफिकचा प्रॉब्लेम असेल, शेतीमध्ये उत्पन्न कमी होतंय तर काय केलं पाहिजे? फायनान्स बँकेमध्ये बऱ्यापैकी फ्रॉड होत आहेत तर काय केले पाहिजेत? एज्युकेशन देताना 3D, 2D जर ट्रेनिंगमध्ये वापरलं तर त्याच्यामध्ये काय होऊ शकतं? तर या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी ह्याच्यातनं समजतात. त्याच्यानंतर जो पुढचा विषय आहे, की प्रतिकृती. म्हणजे तुम्ही प्रोटोटाइप बनवलं तर तुम्ही ॲक्चुअल गोष्ट करताना तुमचा जो लॉस होतो तो होणार नाही आणि त्याची टेस्टिंग की मार्केटमध्ये जाऊन हे तुम्ही चेक केलं पाहिजे. तर तुमचं जे हे स्क्रॅम्पर मॉडेल आहे, की नवीन-नवीन कल्पना आणि उपाय शोधण्यासाठी तुम्ही प्रभावीपणे हे वापरू शकता. तर हे एक आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी आपण व्यावसायिक कौशल्य आणि उत्कृष्टता. कारण की कुठलीही गोष्ट आपण डेव्हलप केली पण त्याच्यामध्ये जर परफेक्शन नसेल तर बऱ्यापैकी प्रॉब्लेम येतात. तर त्या केसमध्ये आपण हा एक वापरलेला आहे, की याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे, नॉट इम्पॉर्टंट काय आहे. तर जी गोष्ट संकटामध्ये आहे, डेडलाईनमध्ये आहे, ती पहिली आपल्याला करावी लागते. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये नॉट अर्जंट गोष्टी नाही आहेत, तर त्या गोष्टींसाठी आपण एक रणनीती तयार करून नंतर एक टाइम टेबल बनवून ते उद्या, परवा किंवा महिन्यानंतर आपण हे करू शकतो, जे की नॉन अर्जंट आहे. एखादं काम जर खूप महत्त्वाचं नसेल, तर ते आपण आपल्या मित्रांकडे किंवा आपल्या टीमकडे देऊन सुद्धा अ, क कम करून घेऊ शकतो आणि जी कामं आपल्याला महत्त्वाची पण नाहीयेत, तातडीची पण नाहीयेत, तर ती आपण टाळू शकतो. पण ती नाही केली तरी चालणार असतात. त्यामुळं अशा पद्धतीने आपण जर चार्ट बनवला, तर आपल्याला आपल्याकडचा जो काही संदेश आहे, जे काही मीडियम आहे, जे काही रिसिव्हर आहे, जे काही फीडबॅक आहे, अशा पद्धतीने आपण केलेलं काम एक इक्यू लेव्हलला आपण चांगल्या पद्धतीने डेव्हलप करू शकतो आणि मार्केटमध्ये आपली भावनिक बुद्धिमत्ता इक्यू वाढवू शकतो. आज आपण आता जे बघितलेलं की आर्थिक साक्षरता आणि संपत्ती निर्माण करायची. तर संपत्ती निर्माण करायची असेल, तर पहिलं तुम्हाला स्टेबल इन्कम पाहिजे. स्टेबल इन्कम पाहिजे असेल तर तुम्ही ती कशी गोळा करणार? ती जर गोळा करायची असेल तर तुमचं दर महिन्याला 20% सेव्हिंग व्हायलाच पाहिजे. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्याच्यासाठी तुम्ही जे काही हे करता त्याच्यावर 30% खर्च व्हायला पाहिजे आणि तुमच्या ज्या गरजा आहेत त्याच्यावरती 50% खर्च व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने हे 30, 20 आणि 50 असं एक हे आहे फ्रेमवर्क आहे की तुमची इन्व्हेस्टमेंट किती असावी तुमच्या इन्कम पैकी. त्याच्यानंतर आता जे काही स्थिर इन्कम आहे त्याच्यावरनं तुम्ही इमर्जन्सी फंड कसा तयार करायचा. तुमचा इन्शुरन्स, हेल्थ आणि लाईफ इन्शुरन्स असायला पाहिजे की ज्याच्यामुळं तुम्हाला जर काही अडचणी आल्या तर त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक ह्यातनं खर्च होऊ शकतो. तुमची इन्व्हेस्टमेंट एक चांगल्या लेवलला असावी आणि ह्याच्यातनंच तुम्ही संपत्ती निर्माण करू शकता. तर आज आपलं स्थिर इन्कमच नाहीये आणि आपण हायली व्हॉलटाईल वर्ल्डमध्ये असल्यामुळं जे काही आपला मेन प्रॉब्लेम आहे की स्थिर इन्कमच नाहीये. तर स्थिर इन्कम नसण्याचं कारण की आपण आपल्याकडे स्किल तशी डेव्हलप केली नाही की ज्याच्यामधून आपण आपल्या गरजा पूर्ण करू शकतो आणि गरजा पूर्णच करता येत नसतील तर इच्छा आणि बचत कधी होणार नाहीये. त्यामुळं गरजा पूर्ण करण्यासाठी सुद्धा आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं स्किल पाहिजे. तर उद्या आपण ही जे काही उद्या ज्याला आपण काम करणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला
AI कसं वापरायचं, डिजिटल नेतृत्व कसं करायचं त्याच्याविषयी आपण चर्चा करणार आहे. 6व्या दिवशी आपण नेतृत्व आणि नेटवर्किंग कसं करणार आहे त्याच्याविषयी चर्चा करणार आहे. त्याच्यानंतर वारसा, कृती आणि सामाजिक प्रभाव याच्यावरची आपण चर्चा करणार आहे. तर हे सगळं करत असताना आपल्याला आपले जे आदर्श नेतृत्व आहेत त्यांच्या यशोगाथा काय आहेत ते सुद्धा आपण समजून घेणार आहे. आणि 7 वर्षाचा आराखडा किंवा 10 वर्षाचं नियोजन हे आपल्याला खूप पुढे घेऊन जाऊ शकतं. याच्यासाठी आपण काम करणार आहोत. तसेच अजित प्रवास म्हणजे केवळ एका व्यक्तीचा प्रवास नाही, तर जनतेसाठी काम करण्याची प्रेरणा, दूरदृष्टीने विचार करण्याची सवय आणि स्वतःला घडवण्यासाठीची संधी आहे. तर ह्याच प्रकारे आपण अजितदादांना आदरांजली वाहू. 7 दिवसांची सवय, 7 वर्षांची दिशा आणि आयुष्यभराचा प्रभाव आपण करणार आहोत. morepublicconnect.in/अजित प्रवास मध्ये आपण ह्याच प्रकारचा कोर्स करून ठेवलेला आहे, तो जो की फ्रीली अवेलेबल आहे. तर तुम्ही याच्यामध्ये सुद्धा जाऊन ह्याच्यामध्ये जे धडे दिलेले आहेत ते जर तुम्ही अभ्यास केलात आणि त्याच्यामध्ये काही क्वेश्चनर आहेत ते जर तुम्ही भरले तर तुम्हाला पुढे जाऊन एक सर्टिफिकेट मिळेल. आणि अशाच प्रकारे आपण एक आपली कम्युनिटी जी अजित प्रवासासाठी निघालेली आहे त्याच्यासाठी आपण हेल्प करू शकतो. आणि बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये आपण स्वतःच्या आयुष्यामध्ये एक चांगला अजित प्रवास करून आपलं लाईफ सेट करू शकतो. तर आपण सगळेजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात, सकाळी वेळ देऊन त्याच्याबद्दल आम्ही अजित पवार फॅन क्लब तर्फे आपल्या सर्वांचे आभारी आहोत. आणि अ, आपल्या सर्वांना याच्यासाठी हार्दिक शुभेच्छा. प्रगती, तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला त्याच्याविषयी तुम्ही 1 मिनिट बोलू शकता. ओके, प्रगतीने काही फीडबॅक द्यायचा नाहीये त्याच्यामुळं सर्वांचे आभार. आपला कार्यक्रम संपला असं आपण घोषित करतोय. थँक्यू.